गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 3 पान क्रमांक 15. ब्रह्मकमळाचे स्वरूप. माझ्या विनंतीला मान देऊन पळणीस्वामी स्नेहपूर्ण नजरेने माझ्याकडे पाहत म्हणाले, श्री महाविष्णूंनी श्री सदाशिवाची ब्रह्मकमळाने पूजा केली होती. श्री विष्णूंच्या नाभीतील कमळाला सुद्धा ब्रह्मकमळ असेच म्हणतात. दिव्य लोकातील ब्रह्मकमळासमान भूमंडलातील हिमालयामध्ये हे कमळ सापडते. भूमंडळातील हिमालयामध्ये हे कमळ सापडते. सुमारे 12,000 फुटावर हिमालयात वर्षातून एकदाच हे उमलते. अर्धरात्रीच्या वेळी हे फूल उमलते आणि उमलत असताना सभोवतालचा परिसर अद्भुत सुवासाने भरून जातो. हिमालयातील साधक महात्मे अशा ब्रह्मकमळाच्या शोधात असतात. शरद ऋतूपासून वसंत ऋतूपर्यंत हे बर्फामध्येच असतात. चैत्र मासाच्या आरंभी हे बर्फातून बाहेर पडते. ग्रीष्म ऋतूमध्ये याची विकासाची प्रक्रिया घडते. अमरनाथमधील अमरेश्वर हिमलिंगाचे दर्शन श्रावण शुद्ध पौर्णिमेस होते आणि याच वेळी अर्धरात्री हे पूर्ण विकसित होऊन उमलते. हिमालयातच तपस्या करणाऱ्या तपस्वी सिद्ध पुरुषांसाठी व साधकांसाठी ही परमेश्वरी अद्भुत लीला होत असते. ब्रह्मकमळाच्या दर्शनाने सर्व पातकांचा नाश होतो. योगसिद्धीतील विघ्ने नष्ट होतात. या कमळाच्या दर्शनाने योगी तपस्वी सिद्ध पुरुष आपापल्या मार्गात उच्च स्थिती प्राप्त करतात. ज्या भक्तांच्या भाग्यात या ब्रह्मकमळाचे दर्शन असते त्या सर्वांचे दर्शन घेणे झाल्यावर हे कमळ अंतर्धान पावते. हे सगळं जे आपल्याला मार्गदर्शन केलं जात आहे याची सत्यता पडताळून जर पाहायची असेल तर कदाचित आपल्याला हिमालयातलं योगी सिद्ध पुरुष साधक तपस्वी असं कोणतरी व्हावं लागेल. कारण ज्या भक्तांच्या भाग्यात या ब्रह्मकमळाचे दर्शन असते त्या सर्वांचे दर्शन घेणे झाल्यावर हे कमळ अंतर्धान पावते. म्हणजे या कमळाच्या व्यक्त होण्याला काहीतरी उद्देश आहे की ह्या सगळ्यांचं दर्शन झालं ते होणं हा उद्देश आहे आणि ते पूर्ण झालं की कमळ अंतर्धान पावत आहे. आता हे प्रत्यक्ष कमळ तिथे निर्माण होतं का? हिमालयाच्या कुठल्या भागात होतं? 12,000 फुटावर काय परिस्थिती असते? माझं जे शरीर मनाचं यंत्र आहे हे त्या 12,000 फुटावर राहू शकतं का? टिकू शकतं का? अशी माझी तपश्चर्या आहे का? मी शरीर मनाला तसं मजबूत बनवलं आहे का? त्यामुळे आता माझं हे शरीर मन तिथे घेऊन जाणं आणि हे सत्य तपासणं हे आता अशक्य वाटतंय. पण मग आता या सगळ्या मार्गदर्शनातून काय घ्यायचं, काय घेता येईल असा जेव्हा विचार मनात आला त्यावेळेला अभ्यास प्रक्रिया जी आपल्याला अविद्येकडून विद्येकडे नेऊ शकते आणि विद्या आपल्याला मुक्त करते, तिची जर त्या प्रक्रियेचा जर अवलंब केला तर आता आपण पुन्हा या परिच्छेदावर विचार करू शकतो. सुमारे 12,000 फुटावर हिमालयात वर्षातून एकदाच हे उमलते. म्हणजे ही उमलण्याची वारंवारिता 1 वर्षाशी निगडीत आहे. म्हणजे हे नसतं, हे काही काळ असतं आणि हे नष्ट होतं. म्हणजे निर्माण होत आहे उत्पत्ती स्थिती लय, यातून हे ब्रह्मकमळ पुन्हा पुन्हा जात असतं. वर्षातून एकदा पण ते नक्की उमलत आहे. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या प्रभावाखाली उत्पत्ती स्थिती लय याच्या प्रभावाखाली जी घडणाऱ्या अनेक घटना आहेत, रादर सर्वच घटना आहेत, त्यापैकी ही ब्रह्मकमळ उमलण्याची एक घटना आहे. ते विशिष्ट वेळेला उगवत असेल, विशिष्ट काळावर विशिष्ट ठिकाणी उगवत असेल. अर्धरात्रीच्या वेळी हे फूल उमलते आणि उमलत असताना सभोवतालचा परिसर अद्भुत सुवासाने भरून जातो. कॉज इफेक्ट रिलेशनशिप, कार्यकरण भाव. हिमालयातील साधक महात्मे अशा ब्रह्मकमळाच्या शोधात असतात. आता साधक आणि महात्मे कशाच्या शोधात असतात? माझी धारणा अशी आहे की जाणते अगर अजाणतेपणाने आपण सगळे स्वच्या शोधात असतो, आत्मच्या शोधात असतो.
मग हे आणखीन काय शोधतायत? ब्रह्मकमळाच्या शोधात असतात. मग त्याचा काही आत्मशोधाशी, आत्मज्ञानाशी, आत्मानुभूतीशी संबंध असेल का? असा विचार मनात येतो. शरद ऋतूपासून वसंत ऋतूपर्यंत हे बर्फामध्येच असतात. कोण? हिमालयातले साधक महात्मे या विशिष्ट कालावधीमध्ये बर्फामध्येच असतात. का? तर ब्रह्मकमळाचा शोध घ्यायचा आहे. पण तो शोध कशासाठी घ्यायचा आहे? काय प्राप्त करायचं आहे? मग ब्रह्मकमळ प्राप्त व्हावं, त्याचं दर्शन व्हावं, ही पण वासनाच आहे का? ही पण इच्छाच आहे का? चांगली वाईट हा मुद्दा नाही आहे. पण ही पण जर इच्छाच किंवा वासना असेल तर पुन्हा आपण त्याच ट्रॅपमध्ये आहोत का? किंवा येतोय का? येऊ शकतोय का? पुढे असं म्हटलंय, चैत्र मासाच्या आरंभी हे बर्फातून बाहेर पडते म्हणजे ब्रह्मकमळ. हे बर्फात आहे मुळात आणि त्यातून ते बाहेर पडत आहे. मग आता बाहेर पडत आहे म्हणजे कमळ फूल जर असेल तर त्याला देठ असणार आहे, देठ असेल तर खाली मूळ असणार आहे आणि ते सगळं कुठल्या तरी बीजातून निर्माण होणार आहे. मग हे अंतर्धान पावते, शेवटी म्हटलंय ब्रह्मकमळ. मग अंतर्धान पावणं म्हणजे काय? मग त्याच्या बीजाचं काय होतं का, की ह्याला बीज नसतं आणि हे डायरेक्ट कमळ म्हणूनच येतं, असाही आपल्याला विचार करणं संभवतं. हिमालयातच तपस्या करणाऱ्या तपस्वी सिद्ध पुरुषांसाठी व साधकांसाठी ही परमेश्वरी अद्भुत लीला होत असते. परमेश्वराकरता ही लीला आहे आणि सिद्ध पुरुष आणि साधकांकरता हा अतिशय महत्त्वाचा इव्हेंट आहे, की ज्यासाठी ते काही करतात, प्रिपरेशन करतात, तयारी करतात सगळी आणि त्याचं दर्शन, ब्रह्मकमळाच्या दर्शनाने सर्व पातकांचा नाश होतो. म्हणजे काय? मग पातकांचा नाश झाला म्हणजे काय? मग योगश्चित्तवृत्ती निरोधः आणि द्रष्टा स्वरूपामध्ये स्थित होतो आणि कैवल्य प्राप्ती, याचा आणि ह्या पातकांचा काही संबंध आहे का कुठे? मग कशाला पातकं म्हणायची? आणि पातकं ही नेहमी जर भूतकाळाशी निगडीत असतील तर जे होऊन गेलाय त्याच्यात कोणी बदल करू शकतो का? त्याचा नाश होऊ शकतो का? माझ्या हातून एखादी गोष्ट घडली, त्याला आपण पातक असं नाव देऊया, तर ते पातक नष्ट होणार आहे का? ते तर घडून गेलाय. मग जे घडून गेलाय त्याचा नाश कसा होणार? असाही आपल्याला विचार करणं शक्य आहे. योगसिद्धीतील विघ्ने नष्ट होतात. योगसिद्धी म्हणजे योगाच्या मार्फत सिद्धी हवी असेल, काहीतरी पॉवर्स हव्या असतील आणि त्याच्यामध्ये जर विघ्न येत असेल तर ती नष्ट होतात. इथे थोडं समजून येत आहे की मला काहीतरी हवं आहे, ते मिळवण्याकरता मी धडपड करतोय आणि त्याच्यामध्ये विघ्न येऊ शकतात आणि ती नष्ट होण्याकरता ब्रह्मकमळाचं दर्शन उपयोगी पडतं. पण त्याचा परिणाम काय आहे? तर पातकांचा नाश होतो. मग पातकं ही जर होऊन गेलेल्या घटना असतील तर भूतकाळापासून मुक्ती होते का? आपल्या चित्तावर पूर्वीच्या सगळ्या घटनांचं जे रेकॉर्डिंग झालेलं आहे त्यापासून मुक्ती होते का? म्हणजे पातकापासून मुक्ती का? आपल्याकडे पशु नावाचा शब्द आहे, संस्कृत शब्द आहे हा मुळात. पाशाने बद्ध असलेला तो पशु. मग हा जो पाश आहे हा भूतकाळाचा पाश आहे का? आणि त्यातून मुक्ती म्हणजे पातकांचा नाश होतो का? असाही आपल्याला विचार करता येऊ शकतो. या कमळाच्या दर्शनाने, आता दर्शन म्हणजे काय नक्की एक्झॅक्टली? कशाला दर्शन म्हणायचं? कारण तिथे सुगंध पण पसरत, सुवासाने भरून राहतो असंही म्हटलं आहे. डोळ्यांनी दर्शन आहे, नाकानी पण आहे. त्याला स्पर्श करतात की नाही माहिती नाही, पण 2 इंद्रियांनी त्याच्याशी कनेक्टिव्हिटी एस्टॅब्लिश होते. एक गंध आणि दुसरं डोळा, प्रकाश. म्हणजे प्रकाशाच्या माध्यमाने आणि गंध या माध्यमाने ब्रह्मकमळाचं अस्तित्व त्या तपस्वी नावाच्या जीवात्म्याला किंवा साधकाला जाणवत आहे. आणि त्याचा परिणाम इथे सांगितला आहे की पातकांचा नाश होतोय, म्हणजे काहीतरी भूतकाळाशी निगडीत वाईप आउट होतोय, कॅथार्सिस होतोय, त्याचं ते नष्ट होत आहे. म्हणून चित्त शुद्ध होत आहे का? आणि त्यामुळे तो मुक्त होतोय का? आणि त्या मुक्त म्हणजे न्यूट्रल गिअरमधनं मग पुढे त्याला जाता येत आहे असा त्याचा अर्थ आहे का? या कमळाच्या दर्शनाने योगी, तपस्वी, सिद्ध पुरुष, भोगी नावच नाहीये, रोगी नावच नाहीये, योगी, तपस्वी, सिद्ध पुरुष आपापल्या मार्गात उच्च स्थिती प्राप्त करतात.
म्हणजे योग्याला पण काहीतरी हवं आहे, तपस्व्याला पण काहीतरी हवं आहे, सिद्ध पुरुषाला पण काही हवं आहे. मग याला साक्षात्कारी म्हणायचं का? जर काही हवं असेल तर? इच्छा, आकांक्षा, वासना हे अजून शिल्लक असेल, तर मग ती साक्षात्कार स्थिती आहे का? असा वेगवेगळ्या प्रकारे विचार करणं संभवतं. आणि मग उच्च स्थिती प्राप्त करतात म्हणजे काय? अशी काय ती उच्च स्थिती आहे की जी प्राप्त करायची आहे? मग हे द्वैत आहे का? मी इथे आहे, ते ठिकाण तिथे आहे आणि मग ते मला मिळवायचं आहे, तिथे मला पोचायचं आहे. मग ती स्थिती प्राप्त करण्याकरता काहीतरी करायचं आहे किंवा कशाने तरी ते होत आहे. मग ही सगळी द्वैतातली भाषा आहे का? का ह्याच्यात कुठेतरी अद्वैताचे निर्देश पण आहेत? हिडन मेसेजेस काही अद्वैतासंदर्भातले आहेत का? ज्या भक्तांच्या भाग्यात या ब्रह्मकमळाचे दर्शन असते, मग आता इथे भाग्य आलं. म्हणजे भक्त असू शकताल तुम्ही, पण भक्त आहात म्हणजे दर्शन होईल असं नाही. त्यासाठी परत तिथे भाग्याची गरज आहे. मग ज्या भक्तांच्या भाग्यात या ब्रह्मकमळाचे दर्शन असते, त्या सर्वांचे दर्शन घेणे झाल्यावर हे कमळ अंतर्धान पावते. काय म्हणजे याचा अर्थ असू शकेल? त्या कमळाला माहिती आहे का ते तो जीव आहे का कोणी, की ज्याला पंचकोश आहेत, जाणीव आहे आणि ते मग नंतर ठरवत आहे की झालं, हं एवढे जण येऊन गेले, आता हा काउंट झाला, आता आपण अंतर्धान पावायचं, हा त्याचा निर्णय असतो का? मग अंतर्धान पावणं आणि अदृश्य होणं हे सारखंच आहे का? मग अदृश्य होण्यामध्ये किंवा अंतर्धान पावण्यामध्ये त्या कमळाची काही इच्छाशक्ती आहे का? मग कमळाला इच्छाशक्ती असते का? हे त्या सर्वांचे दर्शन घेणे झाल्यावर ते कमळ अंतर्धान पावते का? हे सगळं आपोआप घडतंय. दरवर्षी ते कमळ उगवणं, तिथे काही लोक पोहोचणं, काही जणांना दर्शन भाग्यात असेल तर मिळणं, भाग्यात नसेल तर नाही मिळणं, हे घडणाऱ्या गोष्टी आहेत का इथे कोणी करता आहे? लाईफ हॅपन्स असं म्हणतात. आता भाग्य हा शब्दावर पण आपल्याला विचार करण्यासारखा आहे. आपण विचार चालू ठेवूया, चिंतन मनन चालू ठेवूया. आपलं सत्य आपण शोधत राहूया, कारण आपलंच सत्य आपल्याला मुक्त करू शकतं. दुसऱ्यांची सत्य या आपल्याकरता कन्सेप्ट्स असतात, धारणा असू शकतील, सत्य नाही. तेव्हा शुभेच्छा.